स्फोट घडलेल्या गाडीला चालवत होता डॉक्टर उमर। गाडीत मास्क लावून बसला होता। फरीदाबाद अतिरेक्यांचा साथीदार होता डॉक्टर उमर। दिल्ली पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे। दिल्ली स्फोटाच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र सापडलं। दिल्ली स्फोटामागे पांढरा पेशा जिहाद, सुशिक्षित मुसलमान अतिरेक्यांचं षडयंत्र, तपास यंत्रणांना संशय। तपास यंत्रणा सतर्क, एनआयए तपास यंत्रणेकडून घटनास्थळाची नाकेबंदी। दिल्लीत एकापेक्षा अधिक स्फोट, आणखी एका स्फोटाचा व्हिडिओ कॅमेरात चित्रित। लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे 2 दरवाजे बंद, खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रोचा मोठा निर्णय। स्फोटात मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटली। स्फोटात 8 जणांचा मृत्यू, डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवली जाणार। दिल्लीत झालेल्या स्फोटानंतरचा सीसीटीव्ही समोर। लाल किल्ला परिसरात वाहनात स्फोट झाला। स्फोटानंतर नागरिकांची धावपळ। दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्टवर, मुंबईसह पुण्यातही हाय अलर्ट। दिल्लीतील स्फोटानंतर शिर्डीच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची नाकाबंदी। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अलर्ट मोडवर, शिर्डी पोलिसांकडून वाहनांची तपासणी। जिहादी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या, शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी गुजरातमध्ये आल्याची माहिती। गुजरात दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई। दहशतवादी केमिकल हल्ल्याचा कट रचत होते। मंदिरातील प्रसादात किंवा जलवाहिन्यांमध्ये रासायनिक मिळण्याचा डाव। गुजरात एटीएस कडून डॉक्टरसह 2 अतिरेकी अटकेत। शस्त्रसाठा रायसिन विष बनवण्याची सामग्री जप्त। केंद्रीय गृहमंत्री ऍक्शन मोडमध्ये। दिल्ली स्फोटातील जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस। अपघातात 30च्या वर जखमी झाल्याची सूत्रांची माहिती। भाऊ आपल्याच आमदार भावाला आव्हान देणार। संदीप क्षीरसागरांचं सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भावाला भावाचं आव्हान।